नमस्कार मित्रांनो, आजपासून लाडक्या बहिणींना जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, हा जो बाकी असलेला हप्ता आहे तो आहे जानेवारी महिन्याचा। आता खूप महिलांचे पैसे बाकी आहेत, काही महिलांना नोव्हेंबरचा बाकी आहे, काहींचा डिसेंबरचा आणि जानेवारी असे 3-3 महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांचे बाकी आहे। परंतु आज जे पैसे जमा होत आहेत ते जमा होत आहेत 1500 रुपये। आणि जर एखाद्या महिलेची पडताळणीमध्ये KYC बाकी असेल किंवा पडताळणी बाकी असेल तर अशा महिलांचे अजून पैसे आलेले नाहीयेत। जर या ठिकाणी 1-2 दिवसामध्ये पडताळणी झालेल्या महिलांना या ठिकाणी पैसे येऊ शकतात। कदाचित त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही महिन्याचे पैसे येऊ शकतात किंवा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा 3ही महिन्याचे जे पैसे आहेत 4500 रुपये ते महिलांना मिळू शकतात। परंतु तुर्तास आज या ठिकाणी किती तारीख आहे 23 फेब्रुवारी 2026 आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। त्याच्या अगोदर हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झालेले आहेत। आता ही गोष्ट समजून घ्या, जर तुमचे पैसे आले असेल तर कमेंट करून सांगा। आणि जर तुमचे KYC बाकी असेल किंवा KYCची पडताळणी बाकी असेल, कारण खूप महिलांची KYC चुकल्यामुळे नोव्हेंबरपासूनचे हप्ते बंद होते बघा। आणि जर तुम्ही आता जी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे KYC दुरुस्त करण्यासाठी, ज्यांनी अगोदर KYC केली होती आणि यशस्वीरित्या योग्य पद्धतीने पूर्ण झाली होती त्यांचे हप्ते रेग्युलर सुरू आहेत, त्यांना जानेवारीचा हप्ता आज मिळालेला आहे। परंतु ज्यांची KYC चुकली होती, KYC मध्ये काही जे ऑप्शन निवडले होते ते चुकीचे निवडले होते, त्यांच्यासाठी आता 31 मार्च पर्यंत शेवटची मुदत आहे। तुम्ही KYC दुरुस्त करू शकता। दुरुस्त केल्यानंतर तुमचे जे बाकी असलेले हप्ते आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ते देखील येतील, परंतु त्याला वाट पाहावी लागू शकते। आता उरतो मुद्दा की ज्यांनी KYCच केलेली नाहीये अशा महिलांचे पैसे या ठिकाणी आलेले नाहीयेत, त्यांचे पैसे बंद आहेत। परंतु जे बाकी असलेले महिला आहेत त्यांचे पैसे कधी येतील किंवा त्यांना पुन्हा KYC करायला ऑप्शन मिळेल का, तर याबाबत खूप लोकांचे प्रश्न असतात। तर समजून घ्या, KYCची जी मुदत होती ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत होती आणि तरी देखील तुम्ही KYC केली नसेल तर आता KYC साठी जी नवीन मुदत आहे ती जी मिळालेली आहे ती कोणासाठी मिळाली आहे, ज्यांनी केली होती पण चुकली होती, दुरुस्त करण्यासाठी पर्याय देण्यात आलेला आहे। नवीन KYC या ठिकाणी होत नाही, ज्यामुळे KYC बाकी असेल तर आता KYC होणार नाही। हां, यासाठी पुन्हा एखादं नवीन परिपत्रक येऊ शकतं किंवा बाकी असलेल्या महिलांची वेगळ्या पद्धतीनं KYC करून घेतली जाऊ शकते। त्याबाबत ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस त्याची माहिती आपल्या पेजवर देऊ। तुर्तास ज्यांची KYC यशस्वीरित्या पूर्ण झाली होती त्यांना 1500 रुपये मिळत आहेत आणि ज्यांचे पडताळणी झालेली आहे त्यांना देखील पैसे येतील। मग तुमचे 3000 रुपये येऊ शकतात किंवा 4500 रुपये देखील येऊ शकतात। तुमच्यासाठी 31 मार्चपर्यंतची तारीख आहे, तोपर्यंत ज्यांच्या KYC चुकली असेल त्यांनी 31 मार्चपर्यंत KYC करून घ्या, म्हणजे तुमचे बाकी असलेले जे सगळे हप्ते आहेत ते येतील। आणि लाडकी बहीण योजनेच्या तुमच्या जे काही शंका असतील कमेंटमध्ये विचारा, आपण वेळोवेळी जे काही प्रश्न असतील त्याचे वाचत असतो आणि त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावर व्हिडिओ देखील बनवत असतो। त्यामुळं लाडकी बहीण योजनेचं जे काही छोटं मोठं अपडेट येईल त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत